एका मोठ्या शहरात दोन खूप मोठ्या आणि श्रीमंत बिझनेस फॅमिली राहत होत्या. दोन्ही कुटुंब अनेक वर्षापासून बिझनेस पार्टनर होती. त्यांच्या कंपनीमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला होता. पण काळ बदलत होता आणि बिझनेसच्या जगात स्पर्धा खूप वाढली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी आपला संबंध आणखी मजबूत करण्याचा एक मोठा निर्णय घेतला. पहिल्या कुटुंबात दोन भाऊ होते. मोठ्या भावाचं नाव होतं आर्यन आणि छोट्या भावाचं नाव होतं रोहन. आर्यन खूप शांत, गंभीर आणि जबाबदार होता. तो कंपनीचा मुख्य बिझनेस सांभाळत होता. त्याचं बोलणं कमी असायचं, पण निर्णय खूप मोठे असायचे. दुसरीकडे रोहन थोडा मोकळ्या स्वभावाचा, हसतमुख आणि भावुक होता. त्याला लोकांशी बोलायला आणि नवीन कल्पना मांडायला आवडत होतं. दुसऱ्या कुटुंबात दोन बहिणी होत्या. मोठी बहीण सान्या आणि छोटी बहीण रिया. सान्या खूप बुद्धिमान, कडक आणि बिझनेस माइंडेड होती. तिला लहानपासून बिझनेसमध्ये रस होता. रिया मात्र अगदी उलट होती. तिला फॅशन, मजा, पार्टी, सोशल मीडिया आणि फिरणं यामध्ये जास्त रस होता. दोन्ही कुटुंबांनी ठरवलं की आपला बिझनेस संबंध कायम मजबूत राहावा, म्हणून दोन्ही मुलांचं लग्न दोन्ही मुलींशी करायचं. ठरलं की मोठी मुलगी सान्या हिचं लग्न मोठ्या मुलगा आर्यनसोबत होईल आणि छोटी मुलगी रिया हिचं लग्न रोहनसोबत होईल. काही दिवसातच दोन्ही लग्नांची तयारी सुरू झाली. शहरातील सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये भव्य लग्न सोहळा आयोजित करण्यात आला. लाईट्स, सजावट, संगीत आणि पाहुण्यांची गर्दी यामुळे वातावरण खूप आनंदाचं झालं होतं. दोन्ही लग्न मोठ्या थाटामाटात पार पडली. सगळे खूप खुश होते, पण त्या रात्री अशी एक घटना घडली ज्यामुळे सगळ्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होतं. लग्नाच्या रात्री हॉटेलमध्ये वेगवेगळ्या खोल्या सजवून ठेवल्या होत्या. प्रत्येक खोलीवर सुंदर सजावट आणि फुलं लावलेली होती. पण हॉटेलमध्ये इतकी गर्दी आणि गडबड होती की रूम नंबरमध्ये थोडा गोंधळ झाला. सान्या चुकून रोहनच्या खोलीत गेली आणि रिया चुकून आर्यनच्या खोलीत गेली. दोघांनाही वाटलं की ते आपल्या नवऱ्याच्या खोलीत आले आहेत. थकलेले, लाजलेले आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही. सकाळ झाली. सूर्याची किरणं खिडकीतून आत आली आणि जेव्हा त्यांना खरी गोष्ट समजली तेव्हा सगळे थक्क झाले. चारही जण एकमेकांकडे शांतपणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का, भीती आणि गोंधळ सगळं दिसत होतं. थोड्या वेळाने ते चारही जण एका खोलीत बसले आणि चर्चा करू लागले. सान्या शांतपणे म्हणाली, आपण सत्य लपवून काही फायदा नाही. ही चूक झाली आहे, पण आता निर्णय घ्यावा लागेल. रिया म्हणाली, आपण घरच्यांना सांगूया. खोटं बोलून पुढे आयुष्य जगणं शक्य नाही. थोडा वेळ शांतता पसरली. शेवटी चारही जणांनी ठरवलं की ते सत्य घरच्यांना सांगतील. जेव्हा दोन्ही कुटुंबांना ही गोष्ट कळली तेव्हा सुरुवातीला खूप राग आणि धक्का बसला. काही वेळ तर घरात पूर्ण शांतता होती. पण शेवटी मोठ्यांनी विचार करून एक वेगळा निर्णय घेतला. ते म्हणाले, जे झालं ते बदलता येणार नाही. आता जे नातं तयार झालं आहे त्यालाच स्वीकारूया. आणि अशा प्रकारे नवीन जोड्या तयार झाल्या. आर्यनचं लग्न रियाशी झालं आणि रोहनचं लग्न सान्याशी झालं. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं, पण हळूहळू सगळ्यांना जाणवलं की या दोन जोड्या एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत. आर्यन खूप गंभीर आणि कामात बुडालेला माणूस होता. पण त्याची पत्नी रिया खूप नटखट, बोलकी आणि मोकळी होती. तिला शॉपिंग, पार्टी आणि सोशल मीडियावर व्हिडिओ बनवायला आवडायचं. दुसरीकडे रोहन खूप साधा आणि भावुक होता,
पण त्याची पत्नी सानिया खूप कडक, आत्मविश्वासू आणि बिझनेस वुमन होती. एक दिवस त्यांनी ठरवलं की ते आर्यन आणि रोहनच्या आईवडिलांना भेटायला जातील. त्यांचे वडील खूप कडक स्वभावाचे होते. त्यांना शिस्त आणि नियम खूप महत्त्वाचे वाटायचे. पण त्यांची आई खूप प्रेमळ आणि समजूतदार होती. सगळे एकत्र डिनर टेबलवर बसले होते. रिया थोडी मोकळेपणाने बोलत होती आणि कधीकधी हसत होती. ते पाहून वडील अचानक म्हणाले, आर्यन, तुझ्या बायकोला थोडे मॅनर्स शिकव. सगळे शांत झाले. रियाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं की आता आर्यन तिच्यावर रागावेल. पण आर्यन शांतपणे म्हणाला, डॅड, ती माझी पत्नी आहे. तिच्यावर बोलण्याचा अधिकार फक्त मला आहे. रियाच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दिसू लागला. थोड्या वेळाने वडील रोहनकडे वळले आणि म्हणाले, तू आधीसारखा राहिला नाहीस, तू बदललास. ते ऐकून सान्या उभी राहिली. ती म्हणाली, सॉरी अंकल, पण माझ्या नवऱ्याबद्दल कोणी वाईट बोललं तर मी शांत बसणार नाही. घरात पुन्हा तणाव निर्माण झाला. पण त्यांची आई लगेच वातावरण शांत करत म्हणाली, कुटुंबात वाद होतात, पण प्रेम जास्त मोठं असतं. काही दिवसांनी त्यांच्या कंपनीला एक मोठा धक्का बसला. स्पर्धक कंपनीने त्यांच्यावर मोठा हल्ला केला आणि त्यांच्या बिझनेसला नुकसान होऊ लागलं. तेव्हा चारही जणांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. सान्याने बिझनेस स्ट्रॅटेजी तयार केली. रोहनने मार्केटिंग सांभाळलं. आर्यनने मोठे निर्णय घेतले आणि रियाने सोशल मीडियावर कंपनीची प्रतिमा मजबूत केली. हळूहळू कंपनी पुन्हा उभी राहू लागली. त्या दिवसानंतर चारही जणांना एक गोष्ट समजली. कधीकधी आयुष्यात झालेली एक छोटी चूक आपल्याला योग्य माणसापर्यंत पोहोचते. आणि खरी ताकद बिझनेस किंवा पैशात नसते. खरी ताकद कुटुंबाच्या एकतेत असते. आणि अशा प्रकारे त्यांची कहाणी एका नव्या सुरुवातीसह पुढे चालू राहते. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.